नमस्कार. माझ्या कवितेचं शीर्षक आहे 4 जून निकालानंतर. संविधानासाठी होणाऱ्या क्रांतीतला मृत्यूला कवटाळणारा मी एक क्रांतिकारक, मी एक क्रांतिकारक. न्यायाधीशालाही खून करणारी अमानुष सत्ता, न्यायाधीशाचाही खून करणारी अमानुष सत्ता, मशीनला हॅक करणारा दुष्ट शकुनी मामा विजय मिळवणार, विजय मिळवणार. जय जयकारात मनुस्मृती पुनर्प्रकाशित करणार. आणि जेव्हा तो जाळू पाहणार संविधानाला, आणि जेव्हा तो जाळू पाहणार संविधानाला, तेव्हा मी सज्ज, क्रांतीच्या वणव्यातील ठिणगी बनून सत्तेचा रान जाळणारा संहारक, संविधानासाठी मृत्यूला कवटाळणारा, तोच मी एक क्रांतिकारक, तोच मी एक क्रांतिकारक. ही स्फूर्ती मला स्वातंत्र्याची, तिरंग्याची आणि संविधानाची, महान देशभक्तांची, हुतात्म्यांची. आणि मला फक्त घृणा आहे, आणि मला फक्त घृणा आहे इंग्रजांचे पाय चाटून चाटून चीनचे 624 गावं वसवणाऱ्यांची, चीनची 624 गावं वसवणाऱ्यांची. म्हणूनच मी तेथे जे सत्तेच्या टाळूवरचं लोणी खातात त्यांचाच मी बनणार आहे, त्यांचाच मी बनणार आहे मारक. संविधानासाठी मृत्यूला कवटाळणारा तो मी एक क्रांतिकारक, तो मी एक क्रांतिकारक. 4 तारखेला परीक्षेचा रिझल्ट. त्या दिवशी किंवा नंतर, विजयातही किंवा पराजयातही, धर्माची शस्त्र घेऊन सत्ताच निघणार. खून, दंगे, दरोडे, बलात्कार, लुटमार आणि जाळपोळ करीत ती येणार. तेव्हा मानवतेचा धर्म माझा, तेव्हा मानवतेचा धर्म माझा तिथे सज्ज आहे. अटक होऊ दे, गोळी मारू दे किंवा फासावर चढू दे, एकच नोंद होईल, एकच नोंद होईल. एक कफल्लक मारला गेला, तोच कफल्लक मी, तोच क्रांतिकारक मी. रायगड भूषण प्राध्यापक LB पाटील, स्वेच्छेचा विचारक, संविधानासाठी मृत्यूला कवटाळणारा, मृत्यूला कवटाळणारा मी एक क्रांतिकारक, मी एक क्रांतिकारक, मी एक क्रांतिकारक. जय हिंद, जय महाराष्ट्र.